नमस्कार. तुमच्या सर्वांचं स्वागत करते आपल्या चॅनलवर, ज्याचे नाव आहे प्युअर व्हेज तडका बाय नीलम. आज आपण पाहणार आहोत अतिशय पौष्टिक आणि शरीराला ताकद देणारे खारीक आणि डिंकाचे लाडू. हे लाडू तर चवीला उत्तम लागतातच, पण आरोग्यासाठीही खूप फायदेशीर आहेत. चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूयात. सगळ्यात आधी आपण साहित्य पाहूयात. इथे मी घेतला आहे 1 किलो खारीक पावडर, अर्धा किलो शेंगदाणे, पाव किलो डिंक आणि अर्धा किलो किसलेलं खोबरं घेतलं आहे. आता गॅसवर एक कढई गरम करण्यासाठी ठेवली आहे. त्यामध्ये डिंक छान फुलेल एवढंच तूप घालूया आणि तूप गरम झालं की त्यामध्ये डिंक टाकून छान असं कुरकुरीत होईपर्यंत तळून घेऊयात. डिंक तळला की तो एका प्लेटमध्ये काढून घेऊयात. याला आपण कुरकुरीत बनवूयात आणि एका प्लेटमध्ये काढून घेऊयात. आता त्याच कढईमध्ये आणखी थोडंसं तूप घालून खिसलेलं खोबरं हलकंसं परतून घेऊयात आणि हे खोबरं सुद्धा आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊयात. यानंतर कढईमध्ये शेंगदाणे सुद्धा खमंग असे भाजून घ्यायचे आहेत आणि शेंगदाणे भाजून झाले की आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये जो आधी तळलेला डिंक होता तो घालून बारीक करून घेऊयात. त्यानंतर शेंगदाणेही मिक्सरमध्ये बारीक करून घेऊयात. हे थोडेसे जाडसर असे बारीक केले तरी चालतात. आता एका मोठ्या परातीमध्ये आपण सगळं मिश्रण एकत्र करणार आहोत. यामध्ये बारीक केलेला डिंक, बारीक केलेले शेंगदाणे, भाजलेलं खोबरं व्यवस्थितपणे मिक्स करून घेऊयात. यानंतर यामध्ये 1 किलो खारीक पावडर घालूयात आणि लक्षात ठेवा, खारीक पावडर आपल्याला भाजायची नाही, ती अशीच मिक्स करायची आहे. आता हे सर्व साहित्य हाताने छान असं एकजीव करून घेऊयात. लाडू बांधण्यासाठी आपण गुळाचं पाणी तयार करू. गॅसवर एका टोपामध्ये 1 ग्लास पाणी ओतायचं. त्यामध्ये 1 चमचा वेलची पावडर टाकायची आणि अर्धा किलो गूळ घालायचा आणि हे पाणी छान असं उकळून घ्यायचं आहे. याचा आपल्याला जास्त कडक पाकात रूपांतर करायचं नाही, फक्त गूळ पाण्यामध्ये छान असं उकळून घ्यायचं आहे आणि हे पाणी रेडी करायचं आहे. गूळ चांगला उकळून तयार झालेला आहे. आता हे पाणी आपल्याला परातीतल्या मिश्रणामध्ये हळूहळू ओतायचं आहे आणि चमच्याने छान असं मिक्स करत जायचं आहे. जेव्हा तुम्ही गुळाचे पाणी मिश्रणात ओतता तेव्हा गरम पाणी आहे, त्यामुळे सुरुवातीला चमच्याचा वापर करा, हात लावू नका आणि मिश्रण व्यवस्थितपणे एकजीव झालं की थोडंसं कोमट झालं की याचे आपण छान असे लाडू बांधून घेऊयात. आता आपलं हे सर्व मिश्रण छान असं मिक्स झालेलं आहे आणि लाडू बांधण्यासाठी रेडी आहे. आता आपण याचे छान असे गोल गोल लाडू बांधून घेऊयात. असे सर्व लाडू आपण गोल आकारामध्ये बांधून घेऊ आणि हा लाडू तुम्ही रोज सकाळी उठून खाऊ शकता. तर बघा, आपले पौष्टिक आणि चवदार लाडू तयार आहेत. ही रेसिपी तुम्ही घरी नक्की ट्राय करा आणि व्हिडिओ आवडला असल्यास नक्की लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला तर मग अशाच वेगवेगळ्या रेसिपीजमध्ये भेटूया. धन्यवाद.